आजचा विषय जरासा सेन्सिटिव्ह, प्रत्येकालाच पटेल असं नाही. वयाच्या आणि पदाच्या कोणत्या पायरीवर आपण आहोत त्यानुसार विचारांची पायरी पण बदलू शकते. आपली पिढी, त्यातल्या त्यात ज्यांच्यासोबत स्वतःच्याच मनासारखं झालं पाहिजे असा हट्ट करणारे आई बाबा किंवा सासू सासरे राहतात आणि स्वतःचं निश्चित मत असणारे 18 ते 20 वर्षाचे मुलंही असतात, जे आपल्याला थोडा आउटडेटेड समजायला लागतात. त्यांची घुसमट वेगळीच असते. मागचे आणि पुढचे दोन्हीही कंप्लेनिंग मोडवरच असतात. त्यातल्या त्यात आईचे हाल फारच बेहाल असतात आणि ती वर्किंग असेल तर विचारायलाच नको. आगीत तेल ओतायचं काम करतात काही कार्यक्रम. उदाहरणार्थ टीव्हीवरचं कीर्तन, आईवडिलांचे घराचे हाल केलेत कमावणाऱ्या सुनांनी, इत्यादी. विषय नाजूकच. हा प्रश्न सार्वत्रिक असला तरी सोडवावा लागतो आपल्या स्वतःच्या कलानेच. स्वतःच्या परिस्थितीनुसार प्रत्येकाचं वेगळं मत आणि वेगळं उत्तर. वर्किंग वुमन अर्थात घराबाहेर काम करून अर्थार्जन करणारी स्त्री हा कुणाच्या कुतूहलाचा, कुणाच्या द्वेषाचा, कुणाच्या रागाचा, कुणाच्या मान अपमानाचा तर कुणाच्या अभिमानाचा किंवा जिद्दीचा विषय. कुणीही पालक मुलीला शिकवतात तेव्हा फक्त पैसे कमावून समाजात वरचं आर्थिक स्थान मिळवावं हा उद्देश मुळीच नसतो. ते फक्त दिशा देतात तिच्यातल्या एनर्जीला, हुशारीला. सुशिक्षित आई पुढच्या पिढीचीही प्रेरणा बनते. घरात वैचारिक, शैक्षणिक वातावरण आपोआपच तयार होतं. हाही उद्देश असतो मुलींना शिकवण्यामागे. आणि आपत्तीच्या काळात वैधव्य असो वा परित्यक्त जीवन, ती न डगमगता आलेल्या आर्थिक संकटाला सामोरी जावी या जाणिवेने सुद्धा पालक शिकवतात मुलींना. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिच्या बुद्धीचं, मेहनतीचं चीज व्हावं, तिने कर्तृत्व सिद्ध करून तिच्यासारख्या शेकडोंची प्रेरणा बनावं आणि पालकांचं नाव उज्ज्वल करावं हाही हेतू आहेच. 20-22 वर्षापूर्वी बऱ्याच कुटुंबांनी उच्च शिक्षित सुना केल्या, पण त्यांच्या शिक्षणाचा समाजासाठी कोणताही फायदा होऊ दिला नाही. शिक्षणाकडे पैसे कमावण्याचे साधन या एकाच दृष्टीने पाहिले आणि आपल्याला गरज नाही म्हणून सुनेच्या हुशारीला व्यक्तच होऊ दिलं नाही. त्यातल्या त्यात तिला काय वाटतं, तिची काय इच्छा आहे याचा बहुतेक ठिकाणी विचारच झालेला नाही. त्यातूनही त्या जिद्दीने घर सांभाळत काम करू लागल्या. त्यांना सपोर्ट न करता आडकाठी आणण्यातच धन्यता मानली. यात काही अपवादही नक्कीच असतील, पण मोजण्या इतकेच. जी बाहेर काम करते तिच्याकडून मग कुळाचाराच्या, येणाऱ्या जाणाऱ्याचा सांभाळ, घरचं सगळं व्यवस्थित होतंय याच्या अपेक्षा जास्तच वाढल्या. पदोपदी ती बाहेर गेल्यामुळे घराची, मुलांची कशी आबाळ होते याविषयी कधी सरळ तर कधी टोमणे मारून ती कशी कर्तव्यात मागे पडते याची न चुकता घर आणि समाज जाणीव करून देऊ लागला. ही कसरत करत असताना तिने नेहमी स्वतःकडे दुर्लक्ष करून सगळ्या गोष्टी सांभाळत स्वतःला सिद्ध केलं. स्त्रिया संसाराच्या बंधनात राहूनही स्वतःचं क्षितिज शोधण्यात यशस्वी झाल्या. हेच काही समाज घटकांच्या पचनी पडलं नाही आणि नोकरदार सुनांमुळे आईबाबांचे हाल होतात हे कीर्तनाच्या रूपाने मनात भरणं चालू केलं. कीर्तन ऐकणारे आई बाबा मग त्याला हवा देतात आणि स्वतःलाही हवालदिल किंवा असहाय्य समजायला लागतात कारण नसताना. पण त्यांनी त्रयस्थपणे स्वतःच्या कुटुंबाचा विचार केला तर शिक्षित आणि कमावत्या सुनेमुळे प्रत्येक बाबतीत फायदाच झालेला दिसेल. राहणीमान उंचावण्यापासून ते तब्येतीसाठी दवाखान्यापर्यंत सगळ्या सुविधा जास्त मिळतात. लेकासुनांना वेळ मिळत नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे, पण सकारात्मक विचार केला तर एक महत्त्वाचा फायदाही आहे. आईबाबांना त्यांच्या काळात एकमेकांसाठी पाहिजे तशी स्पेस मिळाली नाही. त्यांना त्यांच्या वडीलधाऱ्यांच्याच तालावर चालावं लागलं असेल, पण आता नातवंड सांभाळत ते आपल्या आवडीनिवडी सांभाळू शकतात. आणि लेक सून नोकरदार असल्याने त्यांचा बहुतांश वेळ बाहेर जात असल्याने घरात भांड्याला भांडं लागण्याचेही क्षणही कमीच येतात.
कोणत्याही समस्येचे फायदे पाहिले तर ती समस्या न वाटता ऑपॉर्च्युनिटी, संधी वाटू शकते, हे नक्की. आपल्या मागच्या पिढीने आपले पारंपरिक व्यवसाय सोडून नोकरीसारखे वेगळे मार्ग शोधले. आपल्यासाठी त्यांनी भरपूर मेहनत करून आपल्या शिक्षणाच्या कक्षा अजून जास्त रुंद केल्या. जितकी मेहनत आपल्यावर घेतली तितक्याच जास्त अपेक्षा वागण्या बोलण्यातल्या आपल्याकडून ठेवल्या. मात्र आपल्याला नवे मार्ग दाखवताना सतत सूचना करण्याची सवय आणि माझंच खरं हे काही बऱ्याच जणांना सोडता आलं नाही. त्यामुळे नवं स्वीकारणं जड जाऊ लागलं आणि 2 पिढ्यातल्या मनातलं अंतर वाढू लागलं. आईवडिलांच्या विषयीच्या पोस्ट ऐकून आपण नेहमीच भावुक होतो. त्यांचं त्याग, समर्पण, आपण त्यांचे ऋणी असल्याची काव्यरचना किंवा आपल्या कातडीचे जोडे करून घातले तरी त्यांचे उपकार फिटणार नाही अशी वाक्य, सगळं अगदी मान्य. आंब्याच्या झाडाची आणि लहान मुलांची रूपकात्मक गोष्ट, ज्यात झाड म्हणजे आईवडील, जे मुलाला वेळोवेळी त्याची फळं, लाकूड देऊन त्याच्या प्रगतीत हातभार लावतात आणि मुलगा मनाने, शरीराने दूर निघून जातो. इकडे झाड विरहाने वाळत जातं आणि आयुष्याच्या संध्याकाळची चाहूल लागताच मुलगा परत झाडाकडे येतो आणि दोघं आनंदी होतात. अशा प्रकारे फॅमिली ग्रुपमधून फिरणाऱ्या कथा काय सांगतात? आपण सगळेच या निसर्ग चक्राच्या वेगवेगळ्या अवस्थेतून जात असतो. अपरिहार्यच ते. आणि प्रत्येक अवस्थेत आपली मतं भिन्न असणारच. सुपातल्यांची भावना वेगळी, त्यांची दुखणी वेगळी आणि जात्यातल्यांची वेगळी. मग आपण वेळीच सावध का होऊ नये? मी माझ्या मुलाला जन्म दिला, यात मुलावर कोणते उपकार केले? फक्त निसर्ग नियमांनी चालले. माझी मातृत्वाची, पितृत्वाची हौस पूर्ण केली, एवढंच. त्यांच्या जडणघडणीत वाढीत मदत केली, शिक्षणासाठी पैसा खर्च केला, त्यात मला थोडा त्याग करावा लागला माझ्या हौसेचा. पण मग ते माझं कर्तव्य नाही का? मी जर एखादी निर्मिती केली निसर्गाच्या मदतीने तर तिची देखभाल करणं माझं कामच आहे. आणि ते मी करतेच, पुढची चांगल्या भविष्याची अपेक्षा ठेवून. त्या निर्मितीतून मला काही फायदा व्हावा हा सुप्त आणि बरेचदा जागृत हेतू असतोच माझा. झाड जर पाखरांना रोज रोज जाणीव करून देऊ लागलं की माझ्यामुळेच तुम्हाला अन्न, निवारा आणि सुरक्षा आहे, तर पाखरांना निश्चितच हे ऐकून झाडाचे उपकार मानत राहावे लागतात. पण किती दिवस? उंच भरारीचं बळ येईपर्यंतच. आणि त्यानंतरही झाडाने स्वतःच्या त्यागाच्या, कर्तृत्वाच्या आणि मीपणाच्या गोष्टी, रोजचा अधिकार आणि हुकूम गाजवण्याच्या सवयी, पाखरांचे वैयक्तिक विचार आणि राहणं यावरही कंट्रोल सोडलं नाही तर पाखरं शरीराने जरी नाही दुरावली तरी मनाने दुरावतातच आणि कधीकधी दुसरा आसरा शोधतात. आणि झाड मग एकाकी होऊ लागतं. आई वडील एकाकी होतात. ही अवस्था प्रत्येकाच्या जीवनात येणार. मुलं उंच भरारी घेणारच, आपलं आकाश शोधणार, आपलं कर्तृत्व दाखवणारच. तरच पालक म्हणून मी आनंदी होईल. आणि काहीच न करणारं ऐतखाऊ बाळ किती दिवस कोणतेही आईवडील आनंदाने सांभाळतील? त्यांना त्याचं जग निर्माण करण्यासाठी त्यांना बंधन नकोय तर साथ हवी, समंजस. पण आपण पालक बनता बनता कधी त्यांचे मालक बनतो हे आपल्यालाही समजत नाही. मग त्यांच्या उठण्यापासून ते झोपण्यापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीत आपली लुडबुड सुरू होते. त्यांना योग्य वळण लावण्यासाठी जरुरीचं आहे ते. पण आपल्यालाही कुठे आणि केव्हा थांबायचं आणि कधी आपल्या अधिकाराचं घोडं दामटायचं याचं भान यायलाच हवं. म्हणजे मुलं पर्याय नाही म्हणून किंवा माझी जबाबदारी म्हणून फक्त शरीराने जवळ न राहता मनानेही आपल्यात गुंतलेली राहतील. मग आपल्या वाळून जाण्याचा किंवा अंकुरित होण्याचा प्रश्नच येणार नाही. पण निवारा देणारं झाड म्हणून माझा अहंकार किंवा माझा स्वभाव असा झालेला असतो की मोडेन पण वाकणार नाही. किंवा पानं गळाली तर काय झालं, खोड तर मजबूत आहेच, त्याची काठी करून मी टोकतच राहील. पण पाखरांचं महत्त्व वाढू देणार नाही आणि माझा बाणा बदलणार नाही.
ही वृत्ती आपल्यातलं आणि मुलातलं अंतर वाढवते. आपण निसर्ग चक्राच्या कोणत्याही स्थितीत असू द्या, आज उद्या जागा बदलणारच. बालक म्हणून पोत्यात असू, प्रौढ म्हणून सुपात असू किंवा वृद्ध म्हणून जात्यात असू, सगळेच यातून जाणार. आंब्याचं झाड आणि दुरावलेलं मूल ही गोष्ट. आपल्या वागण्याचं निरीक्षण करावं, आपलं आत्मचिंतन करावं हेच आपल्याला सांगते. मी पालक म्हणून कुठं थांबायचं आणि माझं झाड कसं ठेवायचं हे सर्वस्वी माझ्याच हातात आहे हे मात्र निश्चित. वाढत्या वयाबरोबर विचार हेकेखोर होण्याऐवजी व आत्मकेंद्रित स्वतःच्या फायद्याचे होण्याऐवजी अधिक मोकळे व प्रगल्भ झाले तर माझ्या आयुष्यात हिरवळच राहील हे निश्चित. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.